नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. फायनली आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत यांच्या सुखी संसाराला सुरुवात होत आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे चांदणे येत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर कला आणि अद्वैत आता दोघंही पोलीस स्टेशनच्या बाहेर येत असतात. तेव्हा कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर झालं सुटलो एकदाचं. तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि कलाला म्हणू लागतो, तुला माहिती आहे का, म्हणजे मला ना विश्वासच बसत नाही आहे, कळतच नाही आहे की हे सगळं काय आहे. आणि मग खरंच हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे. तू माझ्यासाठी सगळ्या लोकांशी भांडायला तयार झालीस, माझ्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं म्हणत कलाचे अद्वैत आभार मानत असतो. तेवढ्यातच इन्स्पेक्टर साहेब तिथे येतात आणि ते म्हणू लागतात की अहो, मला ना तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे मॅडम, मला ना खरंच पर्सनली तुमचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे विचार करा ना तुम्ही, असं कोणी करतं? म्हणजे नवऱ्याच्या पाठीशी सगळे खंबीरपणे उभे राहतात, पण अशा इतक्या कठीण परिस्थितीत कोणी नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील काही सांगू शकत नाही. पण इथे आज तुम्ही जे केलेलं आहे ना ते खरंच खूपच जबरदस्त आहे. एवढ्या कठीण परिस्थितीतही तुम्ही नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात आणि दाखवून दिलं की तुमची जोडी कमाल आहे. तेव्हा कला म्हणत असते की अहो इन्स्पेक्टर साहेब, चांदेकर खराच होता, चांदेकर खोटा नव्हता आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. आणि अद्वैत म्हणत असतो की हो, खरंच ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तेव्हा कलाला ते म्हणत असतात की ऐकलं होतं की संसारात बायको ही नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते, परंतु आज ते प्रत्यक्षात पाहायला मिळालेलं आहे. तेव्हा मात्र इकडे कलाचं असं म्हणणं असतं की हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे काहीही झालं तरीही कला मॅडम, तुम्ही अद्वैत साहेबांच्या पाठीशी जे उभे राहिलात त्यामुळं अद्वैत साहेब यातून बाहेर पडू शकलेले आहेत. हे ऐकल्यानंतर कला म्हणत असते हो, पण माझं एक काम होतं, कारण ती जी मुलगी आहे ना तिने अद्वैतवरती आरोप केलेले आहेत. तर त्या ज्या मुलीला आहे ना तुम्ही सगळ्यांच्या समोर बोलायला सांगा, कारण तिने जे काय बोललेले आहे, तिने आरोप प्रत्यारोप केलेले आहेत, त्याचा त्रास हा चांदेकरांना, चांदेकरांची इब्रत गेलेली आहे. तिने पत्रकारांच्या समोर येऊन त्या गोष्टी क्लिअर कराव्यात असं मला वाटत आहे, हे कलाने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र मग अद्वैतच्या बाजूने कला बोललेली आहे आणि इन्स्पेक्टर साहेब सांगतात की हो, काही हरकत नाही आहे, मी तिला तसं ते बोलायला सांगेल, तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि मग सगळे पत्रकार तिथे आलेले असतात, कारण कलाचं असं म्हणणं असतं नाही तर सगळ्यांना असं वाटेल की चांदेकरांनी पैसे देऊन ही केस दाबलेली आहे, पण चांदेकरांनी असं काहीही केलेलं नाही, ही गोष्ट तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळं त्या मुलीला पत्रकारांच्या समोर येऊन ते बोलायला सांगा. तर इकडे सोहम म्हणत असतो चला चला, एक खूप महत्त्वाची न्यूज आहे असं म्हणत सोहम सगळ्यांना गोळा करतो आणि लॅपटॉप चालू करतो आणि लॅपटॉपवरती तो न्यूज चालू करतो. सगळ्यांना धक्का बसलेला असतो, नक्की सोहमला काय म्हणायचं आहे म्हणत सगळेजण तिथं आलेले असतात. आबा, त्याचबरोबर रजनी, त्याचबरोबर कलाचे आईवडीलही तिथं असतात, सगळेजण तिथं असतात आणि सगळ्यांना सोहम दाखवू लागतो. तो म्हणू लागतो की हे बघा, कारण अद्वैतची निर्दोष सुटका झालेली आहे, त्याच्यावरचे आरोप प्रत्यारोप हे सगळे खोटे आहेत हे त्याच्यामध्ये दाखवलं जात असतं आणि सोहम सगळ्यांना ते सांगत असतो. तर इकडे सोहम जेव्हा सगळ्यांना गोळा करतो आणि सगळ्यांना सांगत असतो तेव्हा कला म्हणत असते की आता सगळ्यांच्या समोर सत्य येईल, कारण त्या मुलीला तिथे प्रश्न विचारले जात असतात की काय झालं, नक्की अद्वैत चांदेकर दोषी आहेत का, नक्की काय झालेलं आहे, असे अनेक आरोप केले जात असतात. तेव्हा मात्र कला म्हणत असते की बोल ना आता, इतक्या वेळ तर तू अद्वैतवरती आरोप करत होते आणि वाटेल ती बोलून त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होतीस, त्याच्यावरती नसते आरोप तू लावलेले होतेस, आता बोल आणि सांग सगळ्यांना की काय खरं आहे ते. तेव्हा ती मुलगी काही बोलत नसते. तेव्हा पुन्हा पत्रकारांचे प्रश्न सुरू होतात, काय झाले, चांदेकरांनी दडपण आणलेलं आहे का, कारण ते मोठं प्रश्न आहे. तेव्हा कला म्हणते की आता बोल ना, खरं बोलायला पण हिंमत लागते गं, इतक्या वेळ तर तू चांदेकरवरती विनयभंगाचा आरोप करून रिकामी झाली होतीस आणि आत्ता काय प्रॉब्लेम आहे तुला, आता बोल ना, तू बोलायला काय प्रॉब्लेम आहे तुला, असं म्हणत कला त्या मुलीला बोलायला सांगत असते. मग ती मुलगी बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की मी हे सगळं पैशासाठी केलेलं होतं, मी अद्वैत चांदेकर हा खूप मोठा श्रीमंत आहे हे मला माहिती होतं आणि त्यासाठी मी हे सगळं केलेलं होतं असं कलाच्या समोर, तिथे मीडियाच्या समोर त्या मुलीने सांगितलेलं असतं. म्हणजे कलाने जे ठरवलेलं असतं की चांदेकरांची इब्रत धुईला मिळाली आहे आणि पत्रकार अशी बातमी पसरवतील की चांदेकरांनी ही केस दाबली आहे, त्यामुळं
कलाने जो निर्णय घेतलेला असतो त्या मुलीला बोलायला लावायचा तो योग्य असतो. त्यामुळं अद्वैत पण क्लीन असतो आणि चांदेकरांची इब्रत ही तिथे वाचलेली असते. या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की चांदेकरांच्या इब्रतीवरती शिंतोडे उडवण्याचं काम केलं जात असतं आणि त्याचवेळी तिथे चांदेकरांच्याबद्दल वाईट बोललं जात असतं. हे सगळं घडत असतं आणि त्याच वेळी तिथे कलाने जो स्टँड घेतलेला असतो त्यामुळं हे सगळं होऊ शकलं हे आबांनाही कळलेलं असतं आणि आबाही म्हणत असतात की आज कला ही अद्वैतच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली म्हणून हे सगळं पॉसिबल झालेलं आहे असं आबांचंही म्हणणं असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता पत्रकार जे प्रश्न विचारत आहेत पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं जात असतं. पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाला तिथे उत्तर मिळत असतं. कला सांगत असते की हो, कारण जे काही घडलेलं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि यामध्ये अद्वैतचा काहीही दोष नाही किंवा चांदेकरांनी कोणतंही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इतके दिवस झालं तुम्ही चांदेकरांना ओळखता पण गरीब श्रीमंत रंग भेद असं काही नसतं. तुम्ही मात्र सरळ त्याच्यावरती आरोप करून रिकामे झालात. तुम्हाला जराही वाटलं नाही की चांदेकर कसे चुकू शकतील. तुम्ही मात्र प्रत्येक वेळेस त्याला आरोप करतच होता, म्हणत होता की हे सगळं चांदेकरांनी केलेलं आहे, चांदेकर यात दोषी आहेत. पण एकदा लक्षात घ्या ना, तुम्हाला असं वाटलं की श्रीमंत आहे म्हणून ही केस दाबली जाणार आहे, पण असं काही झालेलं नाही. ही केस मुळात नव्हतीच, कारण अद्वैतने आरोप केलेलेच नव्हते, तो निर्दोष होता हे सगळं बोललं जात असतं. परंतु इकडे सगळेजण खुश झालेले असतात. कलाने दाखवून दिलेलं असतं आणि कलाने हेही सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही अद्वैत चांदेकर हा निर्दोष आहे आणि त्याच्यावरचे आरोप सगळे पुसले गेलेले आहेत हेही तिने सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही अद्वैतने कोणावर कसलाही आरोप केलेला नाही हे कलाने सगळ्यांना दाखवून दिलेलं असतं आणि कलाच्या म्हणण्यानुसार हे सगळं घडलेलं असतं. पुराव्यानेशी तिनं सिद्ध केलेलं असतं, पुराव्यानेशी सगळ्यांच्या समोर तिनं आणलेलं असतं की अद्वैत हा निर्दोष आहे. सरोज मात्र लांबून हे सगळं पाहत असते. सरोजला असं वाटत असतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण हँडल केल्या असत्या, परंतु सरोजला आता कळलेलं असतं की सरोज पूर्णपणे चुकीची आहे. आणि हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र कलाने हे सोडवलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने कलाने ही जी सिच्युएशन आहे ते हँडल केलेली आहे, म्हणून घरी पण सगळेजण कौतुक करत असतात. त्याचवेळी तिथे आपल्याला हेही पाहायला मिळतं की इन्स्पेक्टर साहेब पण म्हणत असतात की खरंच आज कला मॅडमनी ज्या पद्धतीने गोष्टी हँडल केल्या त्या पद्धतीमुळंच हे सगळं पॉसिबल होऊ शकलेलं आहे. आणि मग पत्रकार त्याचबरोबर आलेल्या बायका सगळेजण कलाचे त्याचबरोबर अद्वैतचे आभार मानतात, त्यांची माफी मागतात आणि त्यानंतर तिथून जायला निघतात. इकडे अद्वैत कलाचा हात हातात घेत असतो आणि म्हणत असतो, खरंच आज तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस, आज तू मला दाखवून दिलेला आहेस तू माझ्यासाठी काहीही करू शकतेस आणि त्यावेळेस खरंच मी तुझा आभारी आहे असं कलाला अद्वैत म्हणत असतो. परंतु अद्वैत कला अद्वैतला म्हणते की तुला माहिती आहे ना आपली थँक्यू म्हणण्याची पद्धत, मी तुला शिकवलं होतं ना. आणि तेव्हा मात्र सरोज पाहतच राहते, कारण ह्या दोघांमध्ये नक्की चाललेलं काय असतं हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग सरोज तिथं म्हणत असते, बघत असते, तेव्हा कलाने तिच्या अगदी भन्नाट स्टाईलने तिथे दाखवून दिलेलं असतं की ते एकमेकांना थँक्यू कशा पद्धतीने म्हणत होते. आणि त्या पद्धतीने थँक्यू म्हणून झाल्यावर कला इकडे अद्वैतकडे पाहत असते आणि कलाने दाखवून दिलेलं असतं की काय होऊ शकतं. आणि त्याचबरोबर आबा म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, कला आणि अद्वैत हे दोघं म्हणजे अगदी माहिती आहे का हिरा आहेत, हिरा, अगदी कोहिनूर हिरा. कसं आहे 52 कशी सोन्याच्या खोपेमध्ये ठेवलेला खरा हिरा असं ते बोलत असतात. आणि त्याचबरोबर कलानेही स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ती प्रत्येक वेळेस अन्यायाच्या विरुद्ध लढणारी आहे आणि ती अन्यायाच्या विरुद्ध लढत असते, खऱ्याच्या बाजूने उभी राहत असते. तर अद्वैत म्हणालेला असतो की हो म्हणूनच तर तू खरे आहे ना, असं अद्वैतलाही कळलेलं असतं. तर इकडे आता कला आणि अद्वैत घरी आलेले आहेत. घरी आलेल्या आबा त्यांचं कौतुक करत आहेत, त्यांना बोलत आहेत. आबा म्हणत असतात की खरंच आज पोरांनी जे करून दाखवले ना ते कुणीच केलेलं नाही आजपर्यंत. कला आणि अद्वैत दोघंही काय करू शकतात हे आपल्याला कळलेलं आहे.
इकडे लगेचच सोहम म्हणत असतो, कसं आहे माहिती आहे का, अद्वैत दादा आणि कलावहिनी एकत्र असले म्हणजे बास, बाकी कोणत्या गोष्टीची गरजच नाही, कारण हे सगळं व्यवस्थितच होणार आहे, हे तो बोलत असतो. आणि आबाही म्हणत असतात की अगदी माहिती आहे, 52 काशी सोन्याच्या खुपेतील कोहिनूर हिरा म्हणजे कला आणि अद्वैत. ते एक वेगवेगळे असल्यावरही तेवढे तेजस्वी आहेतच, पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा मात्र कमाल करून दाखवतात. मग सोहम म्हणू लागतो की #कलाद्वैत असं तो म्हणत असतो. आणि मग कला अद्वैतच्या जोडीला आता #कलाद्वैत असं त्याने नाव दिलेलं असतं. आणि इकडे लगेचच सरोज म्हणू लागते की तिने एवढं काही केलेलं नाही आहे, माझा अद्वैत मुळात निर्दोष होता, त्याने काहीच केलेलं नव्हतं, म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे. तेव्हा आबा म्हणतात की सरोज विचार कर, त्या मुलीने, कारण तिने सुनबाईने काहीही झालं तरीही चांदेकरांच्या इब्रतीला बट्टा लागू दिला नाही किंवा अद्वैतवर कोणताही डाग ठेवला नाही, आणि सगळं कसं तिने व्यवस्थित केलं हे तो आबा बोलून दाखवत असतात. आणि चांदेकरांची इब्रतही वाचवली आणि त्याचबरोबर अद्वैतची अब्रूही वाचवलेली आहे, त्यामुळं तिचं कौतुक तर केलंच पाहिजे असं म्हणणं असतं. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं आबा अद्वैत आणि कला या दोघांचंही तेवढंच कौतुक करत असतात, त्यांना सांगत असतात की काही झालं तरी तुम्ही दोघांनी एकत्र असलंच पाहिजे. इकडे आता आबा आणि अद्वैत कलाला सांगतात की जा पोरांनो, आराम करा तुम्ही आता, कारण आजची त्यांची दगदग झालेली असते. एकतर हे सगळ्या सिच्युएशनमधून बाहेर पडणं, ह्या सगळ्या गोष्टीतून हँडल करणं, या सगळ्या गोष्टी करणं खरंच खूपच मोठी गोष्ट होती. आणि या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडत ही आता लढाई जिंकलेली असते, तीही कला आणि अद्वैतनं. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. कला आणि अद्वैतने ही लढाई तर जिंकलेली असते, या सगळ्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने मॅनेज केलेल्या असतात. आणि मग आबा म्हणतात की आता तुम्ही आराम करा, असं म्हणत आबांनी त्यांना आराम करायला सांगितलेलं असतं. तर इकडे कला म्हणत असते की चांदेकर मुळात निर्दोष होता, म्हणून त्याला यातून आपण बाहेर काढू शकलेलो आहे, कारण चांदेकर असं काही करणारच नाही याची मला खात्री होती, हे ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण खूप खुश असतात, सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो, घरातलं वातावरण खूप छान झालेलं असतं. पण या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास होत असतो तो म्हणजे राहुल आणि रोहिणीला. त्यांना कळायचंच बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत हा प्रश्नच त्यांना पडलेला असतो. आणि इकडे आता अद्वैत रूममध्ये आलेला असतो. अद्वैत विचार करू लागलेला असतो की हे काय आहे, कारण काहीही झालं तरीही ह्या ज्या गोष्टी होत्या त्या इतक्या विचित्र पद्धतीने घडतील असं त्यांनाही वाटलं नव्हतं. आणि परंतु इकडे आता अद्वैतला कला म्हणत असते, अरे चांदेकर तुला काही बोलायचं आहे का, कारण इकडे अद्वैतला असं वाटत असतं की हा जो आहे, ही जी आहे ही माझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे, हिने आज मला दाखवून दिलेलं आहे की ही माझ्यासाठी काहीही करू शकते. परंतु आज अद्वैत तिला म्हणत असतो की काय झालं, तेव्हा कला म्हणत असते की तुला काय बोलायचं आहे का माझ्याशी, असं बोलल्यानंतर अद्वैत म्हणतो नाही. कला म्हणते नाही मला ऐकायला येते. अद्वैत म्हणतो कसं आहे, तुझे डोळे जसे सगळीकडे उघडे असतात तसे कान पण तुझे जरा जास्तच लांब झालेले आहेत ना गं, म्हणून तुला न बोललेल्या गोष्टी पण ऐकायला येतात, असं तो बोलून रिकामा होतो. त्यावेळेस कला म्हणत असते मला ना असं म्हणल्यासारखं ऐकायला येते रे, म्हणजे तू म्हणतोयस का तसं काय वगैरे, म्हणजे थँक्यू वगैरे. तेव्हा अद्वैत म्हणतो मगाशीच मी सगळ्यांच्या समोर तुला थँक्यू म्हटलं ना. तेव्हा कला म्हणते कसं आहे माहिती आहे का, चांदेकर आहेस ना, म्हणजे मला कळलेलं आहे तुमच्यामध्ये असं काही नाही रे, म्हणजे तू नाही म्हणू शकत, तुमच्यात आभार मानायची वगैरे पद्धत नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो तू तरी कुठं आभार मानलेले माझे, तूही तसंच केलं होतंस ना. तेव्हा इकडे कला म्हणत असते हो का, पण मी तुझ्या सगळ्यांच्या समोर तुझ्या कानामध्ये थँक्यू म्हटलेलं होतं. तेव्हा अद्वैत म्हणतो हो ना, आठवते ना, अगदी माझे कान फाटेपर्यंत तू थँक्यू म्हटलेलं होतंस मला, हे तो बोलत असतो. आणि त्याचवेळी इकडे कला म्हणत असते की चांदेकर मला ना आता कळलंय, म्हणजे तू काहीच नाही करू शकत, तू फक्त बोलत असतो, तू मला थँक्यू वगैरे काही म्हणणार नाही आहेस हे मला माहिती आहे, असं अद्वैतला ती बोलत असते. अद्वैत म्हणत असतो म्हणजे काय. तेव्हा कला म्हणत असते तुला आठवतंय का, जेव्हा तुला गरज होती, म्हणजे तू मला सांगितलं की माझ्यासाठी हे सगळं कर, तेव्हा त्या गोष्टी मी तुझ्यासाठी केलेल्या आहेत, असं बोलत असते. आणि कला त्याला म्हणून दाखवत असते की हे बघ कसं आहे, तुला प्रत्येक वेळेस वाटत होतं ना, पण त्या गोष्टी मी केलेल्या आहेत तुझ्यासाठी, तू मला सांगितलं तसं तुझ्या आवडीचं छान छान जेवण बनवून पण मी तुला खाऊ घातलेलं आहे, हे बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे कला अद्वैतला सांगत असते, अद्वैतला म्हणत असते की काहीही झालं तरीही
तू मला जी पाहिजे ती देणारच नाहीस. इकडे आता नैनाला फोन आलेला असतो आणि ती सौरभ बरोबर बोलत असते. ती सौरभला सांगत असते की अरे जरा तू शांत घे ना, कारण काही झालं तरीही मी तुला सांगितलेलं आहे ना काय होणार आहे ते. मग तू असं नको ना करू, मी तुला देते ना पैसे. आणि माहिती आहे ना ही म्हणजे प्रेग्नन्सी ही माझी इतकी सिक्रेट गोष्ट आहे. आणि नेमकी त्याच वेळेस तिथून रोहिणी जात असते आणि रोहिणीच्या कानावरती हे पडतं, प्रेग्नन्सी ही सिक्रेट गोष्ट आहे. रोहिणी आता इकडे रूममध्ये आलेली असते आणि ती नैनाशी बोलत असते. तेव्हा मात्र रोहिणी नैनाला म्हणत असते की काही झालं तरीही तुझं मला कळतच नाही आहे की नक्की तुला म्हणायचं काय होतं. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याच वेळी इकडे रोहिणी तिला म्हणत असते मला एक सांग, आता तू काय बोलत होती आणि तू एवढी का घाबरलेली आहे, मला कळेल का, असं ती बोलत असते. तेव्हा रोहिणीला नैना सांगत असते नाही तसं काहीच नाही झालेलं, असं बोलणं चालू असतं. आणि त्याच वेळी इकडे रोहिणी तिला म्हणत असते नाही मला काहीतरी असं ऐकायला आलेलं आहे. त्यावेळेस नैना म्हणत असते नाही हो मॉमिनला, पण तुम्ही इथे. तेव्हा ती म्हणत असते की हे बघ, हे ना ही रूम जी आहे ना ती माझ्या मुलाची आहे आणि मी इथे कोणत्याही क्षणी येऊ शकते, एवढं लक्षात ठेव. काही झालं तरी मला जेव्हा वाटेल तेव्हा मी माझ्या मुलाच्या रूममध्ये येणार आहे. हे बोलणं सुरूच असतं. आणि मग इकडे रोहिणी रूममध्ये येते आणि ती म्हणू लागते की नाही नक्कीच काहीतरी अशी गोष्ट होती की जी माझ्यापासून लपून राहिलेली आहे, जी मला समजलेली नाही आणि मला असा डाऊट येत आहे. त्याच वेळेस तिथे राहुल आलेला असतो. तो म्हणत असतो की प्रत्येक वेळेस फुल प्रूफ प्लॅन आपण करत असतो तरीही आपल्याच बाबतीत असं का होतंय हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि तो प्रश्न विचारत असतो. त्याचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आपल्याच बाबतीत असं का होतंय, नक्की आपण काय कमी पडतोय हे तो विचारत आहे. इकडे सगळेजण आता कौतुक करत होत आहे. आता दिनकर त्याचबरोबर संगीता आणि काजल निघायला लागलेले असतात. ते म्हणत असतात की आम्हाला जावं लागणार आहे आणि आता कसं सकाळी अचानक आमच्या कानावर ही गोष्ट पडली म्हणून आम्ही आलो होतो. संगीत तू राहा इथे, काळजी घे, असं दिनकर सांगतो. आणि जाताना मग आबा म्हणत असतात अहो पण जेवण करून गेला असतात तर. तेव्हा दिनकर म्हणतो की नाही नको, तसं त्याची काही एवढी मला गरज वाटत नाही, कारण घरी जाऊन आता मला बाकीच्या गोष्टी पण करायच्या आहेत ना, असं सांगितलं जात असतं. तर इकडे संगीता काजलला जवळ ओढून घेते आणि तिला सांगू लागते की हे बघ, काही झालं तरी मी जे काय सांगितलेलं आहे ना ते लक्षात घ्यायचं आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, फक्त तू आता आत्ताताईपणा करू नकोस, हे ती सांगत असते. आणि तिच्या सांगण्याचा उद्देशही चांगलाच असतो, कारण तिने स्वतः बघत आहे की त्या घरामध्ये कलाला काय जागा मिळालेली आहे, कलाचं काय स्थान आहे. त्यामुळं तिला असं वाटत आहे की काही झालं तरी आता माझी तिसरी मुलगी त्या घरात जायला नको आणि तिच्या आयुष्यात काही विपरीत घडायला नको, असं संगीताला वाटत असतं. त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते की चांदेकर मला माहिती आहे तू मला थँक्यू म्हणणारच नाही आणि तुला त्याची गरजही वाटत नाही, त्यामुळं मी आता अपेक्षा सोडूनच देते. कला मात्र उचकवायचंच काम करत असते अद्वैतला. आणि मग अद्वैत म्हणत असतो सांग तुला काय पाहिजे, मीच चांदेकर आहे आणि मी चांदेकर तुला काही देऊ शकत नाही असं तुला वाटतंय, असं तो बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते मग देशील ना नक्की. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो देईल, सांग काय द्यायचं आहे तुला. असं बोलल्यानंतर कला त्याला म्हणू लागते की मी जे मागेल ते दे. आणि मग अद्वैत म्हणतो आता सांगशील का काय हवं आहे ते, जर तू सांगितलं तरच मी देणार आहे ना ते. असं बोलल्यानंतर ती म्हणते की तुला आठवते तू जेव्हा कॉलेजला होतास ना तेव्हा जिथे जिथे जाऊन मजा करायचा ना त्या सगळ्या ठिकाणी मला घेऊन जा. हे ऐकल्यानंतर अद्वैत म्हणतो काय. तेव्हा कला म्हणते बघ तू तर म्हणाला होता तू देणार आहेस मला, मग आता मला तू घेऊन जाऊ शकत नाहीस का. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर कला आता नैनाकडे येते. नैनाला खूप राग आलेला असतो आणि नैना तिला बोलत असते की मला आत्ता कळलेलं आहे की तुझं नक्की काय चाललेलं आहे, कारण तू कोणत्या थराला जाऊ शकतेस हे मला चांगलंच कळलेलं आहे. आणि असं ती बोलत असते. तेव्हा कला म्हणत असते नैनाताई मी काय केलं आहे नक्की. तेव्हा नैना सांगत असते की हे बघ तू मला न सांगता माझ्या डॉक्टरला जाऊन भेटायची गरज काय होती, कारण काहीही झालं तरीही तू माझ्या डॉक्टरला जाऊन भेटून का आलेली आहेस, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते म्हणजे. तेव्हा कला मध्येच म्हणते नैनाताई तुझं पोट खाली सरकलं आहे का गं. आणि त्या क्षणी नैना तोंडावर पडते. इकडे कला आणि अद्वैत आता बाईकवरती निघालेले आहेत. त्या दोघांची छान अशी बाईक राईड आपल्याला पाहायला मिळत आहे. कला आणि अद्वैत दोघंही जाम खुश आहेत. अद्वैत मात्र कलाला म्हणत असतो की अगं खरे तुझ्या लक्षात येतंय का
कारण तुझा जो पदर आहे तो जर गाडीत अडकला तर आपण दोघं पडू, नाही तर तो दुसऱ्यांच्या गाडीत अडकला तर दुसरी लोक पडतील, एवढं लक्षात ठेव. कारण तो पदर सांभाळून घे आणि मग चल, असं अद्वैत तिला बोलत असतो. आणि अद्वैतचा स्पीड वाढतो आणि त्या क्षणी कलाने पाठीमागून घट्ट अशी मिठी अद्वैतला मारलेली असते आणि कला मात्र अद्वैतकडे पाहतच असते आणि दोघंही खूपच रोमॅन्टिक झालेले असतात. अशा प्रकारे आता कला अद्वैतच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहेत आणि त्या दोघांचा सुखी संसार सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार ते आपण पुढे पाहतच राहणार आहोत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.